आपल्यात तसं काय भांडण नाही, तंटा नाही, कधी कोणाला एकमेकाला उलट बोलत नाही ते ना काय नाही. नमस्कार सर्वांना, मी आहे सुहास भोसले ॲग्रीमार्टकडून आपल्यासमोर. आज आपण भेटतोय एका अशा कुटुंबाला ज्यांनी मातीला केवळ उत्पादनाचं साधन न मानता ती एक जबाबदारी म्हणून स्वीकारली. ही गोष्ट आहे एका आईची जिने आपल्या मुलांना एकत्र ठेवले, एका भावाची ज्याने आपल्या भावाचं स्वप्न आपल्या खांद्यावर घेतलं आणि एका स्त्रीची जिनं शेती म्हणजेच आपलं संपूर्ण जीवन मानलं. कोणाला नको असतं या चांगला आहे समाजात. सगळ्या लोकांचे रोज भांडणं, टीव्हीला दाखवलं भांडणं, घरोघरी गेलं तर भांडणं. आपल्यात तसं काय भांडण नाही, तंटा नाही, कधी कोणाला एकमेकाला उलट बोलत नाही ते ना काय नाही. आपले एकदम समाधान आहे का नाही. येत पाहिजे नाही. ॲक्च्युली माझा बिझनेस आहे त्यामुळे मी शेतीत लक्ष द्यायला मला वेळ नाही. टोटली शेती आमचे भाऊ दत्ता कोळवले आणि आमचे जे मिरचीचं हँडलिंग जे करतात ते आमच्या घरच्या आमच्या मिसेस आमच्या मॅडम आहेत. त्या पूर्ण शेती जे मिरची म्हणा, पेरू म्हणा, जे काय असेल तर त्यांचंच ॲक्च्युली सहकार्य आहे. त्यांच्या कार्याला आम्हाला अतिशय उत्स्फूर्त साथ मिळाली आणि पैसे पण भरपूर आम्हाला शेतीतून मिळवून दिले. पूर्ण शेतीचं हँडल म्हणजे अगदी औषधं सकाळी सुरुवात करण्यापासून संध्याकाळी लिक्विड देण्यापर्यंत टोटली रोजगाराचं मॅनेजमेंट सगळं आमच्या मिसेस म्हणजे आमच्या मॅडम करतात. त्यामुळे त्यांचं पण मला भरपूर सहकार्य मिळालेलं आहे. अरुणा विठ्ठल कोळवले या नावामागे अनेक भूमिका लपलेल्या आहेत. कधी ती ट्रॅक्टर चालवते, कधी शेतीसाठी स्प्रेचे इंजिन हाताळते, कधी पाण्याचे कॉक बंद करते, तर कधी संपूर्ण विभागाचं व्यवस्थापन एकटी करत असते. या सगळ्या प्रवासामागं आहे ती एक शक्ती आई, जी म्हणते माझी मुलं एकत्र आहेत हेच माझे समाधान आहे. या प्रवासाचा खंबीर आधार आहे दत्ता कोळवले, विठ्ठल कोळवले यांचे थोरले भाऊ, ज्यांनी एकत्र येऊन शेतीची संकल्पना बदलून टाकली. जिथे रान म्हणजे जबाबदारी आहे, कष्ट म्हणजे सन्मान आहे आणि जिथं स्त्री हे केवळ काम करणारी स्त्री नाही, ती म्हणजे एक देवता आहे जी मातीला जीव देते. ही गोष्ट आहे अरुणा विठ्ठल कोळवले यांच्या संपूर्ण कुटुंबाची, ज्यांचं नाव मातीसारखं पवित्र आहे. अरुणा विठ्ठल कोळवले, राहणार आचकदानी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. 3 वर्षापासून मिरची लावतोय. ह्या वर्षीचा चांगला आहे मिरची. प्लॉट आहे चांगला आहे आणि उत्पादन पण चांगलं होईल अशी अपेक्षा आहे. पहिलं आम्ही 2 वेळा नांगरणी केली, 2-3 वेळा पाळी घातली, त्याची मशागत चांगल्या प्रकारे केली आणि परत शेणखत वरखत टाकून मल्चिंग टाकून परत रोपाची लागवड केली. साधारण 6-7 लाखाच्या आसपास आलाय खर्च. नियोजन माझं कुटुंब, भोसले साहेब आणि आम्ही लेबर ही मला सहकारी आहे. चांगली पहिल्या वर्षी पण चांगला रेट मिळाला, दुसऱ्या वर्षी पण चांगलं मिरचीनं सहकार्य केलंय आम्हाला. नाही म्हणलं तर करोडपती ह्या मिरचीनं बनवलंय. चांगलं आहे सहकार्य, मिरचीचं साथ आम्हाला चांगली. मेची लागण आहे आमची कायम.
साधारण 15 मेच्या 30 मेच्या आसपास आम्ही लावतो. सगळं मी बनवते, लिक्विड मी सोडते आणि आहे माझ्या संग कुटुंब आहे, ते सगळंच स्वतः मी करते. औषध बनवते, लिक्विड बनवते, सोडते, पाणी सोडायचं सगळं मी बघते. 150-200 टन निघल अशी अपेक्षा आहे आणि काढणार पण. पहिली होती साधी, आता मिरच्या करते ती, कुठं काय पेरू लाव. आमचं कसं ज्वाऱ्या बाजऱ्या गहू असं करायचं, हरभरा कसं मिळायचं. पहिली शेती तशी पैसाच असं नाही, उत्पन्न कमी. हा आता मिळतंय जास्त. हे सगळे करते ती. या पहिलं गुडगावर तण यायचं, आता नक राखण्यात येताना आता मग उत्पन्न चांगली मिळेल का नाही सांगा. एकदम मुख्य. हा झाडं पण चांगली सांभाळते ती. आता वरली बघा पेरू सुरी शूटिंग केलं का त्याचं, पेरू सुरी 1 नंबर ठेवले. ते सगळं हाताने मीच म्हणते करत जाऊ नको, ते औषध कालवणार ढवळणार पळतंय अगं तरी पण करतीच. यानं काय नुसतं आणून द्यायचं काम आहे बघा. कसं वाटतं, समाधान वाटते का नाही. हा येच म्हणायचं. हा ते काम करते आता, पण बी काढते, भरपूर काढते, एकदम ओके. सर्वात महत्त्वाचं आम्ही ॲक्च्युली आमचं मूळ गाव आजनाळ आहे आणि आम्ही साधारणपणे 93-94ला आम्ही अचकदानी शिवारात जमीन घेतली पहिल्यांदा. 15 एकर 14 एकर 14 गुंठे घेतली आणि हे सर्व जी जमीन घेण्याचं किंवा शेती बनवण्याचं जे सहकार्य आहे ते आमचा मोठा बंधू दत्ता कोळवले यांचं सगळं पूर्ण त्यांचंच आहे. आम्ही फक्त त्याला रूपरेषा किंवा त्याला आम्ही पुढे ढकलण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा 10 एकर घेतलेले आहे. असं साधारणपणे आमचं इथं अचकदानी क्षेत्रात 25 एकर क्षेत्र झालेलं आहे. पाणी पण आम्हाला बऱ्यापैकी आम्ही लोटेवाडीतून पाणी आणलेलं आहे, त्यामुळे पाण्याची अडचण नाही. आणि ह्या 5 वर्षात आम्हाला अतिशय चांगलं शेतीतून उत्पादन मिळत आहे, त्यामुळे आम्ही एकदम समाधानकारक आहे. आणि या सगळ्या कुटुंबाला आम्हाला एकमेव सगळ्यात चांगलं म्हणजे आमची आई, या आईचा आम्हाला सगळ्यात आशीर्वाद आहे आणि तिचं सहकार्य आहे. तिच्या आशीर्वादामुळं खरं ॲक्च्युली हे आमचा परपंचाचा गाडा पुढे चालू झालेला आहे. तर हे आमचा हार्वेस्टिंग चालू आहे. यावर्षी आम्हाला चांगलाच रेट पण मिळाला आहे. आमची अपेक्षा साधारणपणे 50ची होती, पण 75चा आम्हाला रेट मिळाला आहे. आणि ह्या वर्षी आम्ही जरा झाडात थोडा बदल केला आहे. स्वरूपचं एक साधारणपणे 27,000 रोप आणि हंटिंग्टनचं 22,000 रोप अशी रोपं लावलेली. ती साधारणपणे 18 आणि 19 तारखेची लागण आहे. आज 49 आणि 50 असं 2 दिवसात आमचं कटिंग चालू आहे. साधारणपणे 10 टनाच्या वर माल निघण्याची आमची अपेक्षा आहे. ही आमचं 3रं वर्ष आहे की ढोबळी मिरची लावण्याचं. पहिल्या वर्षी आम्हाला 109 रुपयाने रेट मिळाला, दुसऱ्या वर्षी 54 मिळाला आणि यावर्षी 75 रुपयाने रेट मिळाला. तर मिरचीमध्ये तसं सांगायचं झालं तर फार आमचं म्हणजे चांगलं झालं आहे. आम्ही आयुष्यभर जे कष्ट केलं त्याच्या कितीतरी पटीनं या आम्हाला मिरचीत करोडपती बनवलं म्हणलं तर काय हरकत नाही. मिरचीची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता की क्वालिटी अतिशय सुंदर आहे. आणि आम्हाला ह्या सगळ्या मिरचीच्या प्लॉटमध्ये ह्या भोसले साहेबांचं अतिशय मोलाचं आम्हाला सहकार्य मिळालं. अगदी औषधापासून शेवटपर्यंत आम्हाला यांनी भरपूर मदत केली आणि यांच्या नियोजनाखालीच आमचा प्लॉट आहे. साधारणपणे इथं आजूबाजूचे लोक पण पाहायला येतात, ते पण म्हणतात तुमचा प्लॉट अतिशय सुंदर आहे, काय करता एवढा माल असून झाडाचा शेंडा कसा चालू आहे असं लोक आम्हाला विचारतात.
त्यावेळेला आम्ही पण सांगतो की बाबा भोसले साहेबाकडे जावा, ते तुम्हाला सांगतील, तुम्हाला गायडन्स करतील. आणि आम्ही पण त्यांना जे आम्ही नियोजन केलंय ते त्या लोकांना आम्ही सांगत असतो. भोसले साहेबाचं दुकान चिकमोहदमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या दुकानातून जरी औषध सगळे ब्रँडेड असतात औषधं, असं काही म्हणजे हलकी वगैरे नाहीत, रेट पण मापाचा असतात. आणि शेतकऱ्यांनी आवर्जून त्यांची कमीत कमी एकदा तर व्हिजिट घ्यावी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं सुहास भोसले आणि सूरज भोसले दोघं पण भाऊ आहेत, पण चांगलं अतिशय सुंदर त्यांचं म्हणजे गायडन्स आहे. शेतकऱ्यांनी त्यांचा बेनिफिट घ्यायला काही हरकत नाही. नमस्कार, माझं नाव सुहास भोसले ॲग्रीमार्टचं ओनर आहे मी. मी कोहली साहेबांच्या प्लॉटवर आता गेली 2 वर्ष येतोय. पण त्यांचं नियोजन किंवा सगळं क्रेडिट मी न घेता 99% त्यांचं काम आहे आणि 1% फक्त आम्ही माध्यम आहे याच्यात, कारण त्यांनी केल्याशिवाय हे होणार नाही. आता कसं होतंय, म्हणजे साहेब लोक सगळे क्रेडिट घेतात, पण शेतकऱ्यांनी केल्याशिवाय काहीच होत नाही. त्यांनी सगळं करते, त्यामुळं हे होते. आम्ही फक्त शेड्यूल देतोय, औषधं देतोय, पण 99% काम ते वर्क करतात. त्यामुळे एवढा चांगला सुंदर प्लॉट, ह्या पंचक्रोशीत प्लॉट नाही असा प्लॉट आपल्याला बघायला मिळतोय. कोहली साहेब, तुम्हाला माझं मार्गदर्शन कसं वाटलं, किंवा इथून पुढे कसं मार्गदर्शन आम्ही करावं असं तुम्हाला वाटतं, किंवा शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया येतात त्या सांगा आम्हाला. हो सर, आता हे मी काय मोठीपणानं बोलत नाही, पण तुमचा अतिशय गुण पण चांगला आहेत आणि तुम्ही लोकांना मार्गदर्शन करताना अतिशय सुंदर करता. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही तुमचा खपवण्यासाठी दुसरी औषध आम्हाला कधी दिली नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे, जेणेकरून प्लॉटला जे औषध लागतात, ज्या कंपनीचे लागतात, मग सिजंटाचं असू द्या, बाहेरचं असू द्या किंवा इमिडिएटचं असू द्या, जे औषध तुम्हाला वाटतंय जे चांगलं आहे ते तुम्ही देताय. आणि इथल्या शेतकऱ्यांचं फार तुमच्याविषयी पण चांगलं गुण आहेत असं म्हणतात. आणि म्हणजे मी काय तुमच्या दुकानला येत नाही, आठवड्यातनं फक्त 20 मिनिटं असतंय, तरी मला तेवढाच वेळ माझ्याकडे असतोय. त्यानंतर सगळे शेतकरी तिथं जातात, ते सांगतात की दुकानात फार गर्दी चालू आहे आणि दुकानात साधारणपणे अर्धा तास लागतोय आम्हाला थांबायला औषध घेण्यासाठी. त्यामुळे तुमच्यासाठी तुमची प्रतिक्रिया फार सुंदर आहे. इथं लोकांच्या भावना तुमच्याविषयी अतिशय सुंदर आहेत, त्याबद्दल काही मनात येत शंका नाही. माझे नाव सुहास भोसले, माझा लहान बंधू सूरज भोसले. आम्ही 7 वर्षापूर्वी भोसले ॲग्रीमार्ट या नावाने खते, औषधे, बी बियाणे विक्रीचा व्यवसाय चालू केला. व्यवसाय चालू करण्यामागची मूळ संकल्पना शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देणे. आज 7 वर्षात आमची ही संकल्पना पूर्णत्वास येऊ पाहत आहे. याचे सर्व श्रेय आम्ही शेतकरी बांधवांना देतो, कारण ते अतिशय कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवू लागले आहेत. शेतकऱ्यांचा भोसले ॲग्रीमार्ट या दुकानावर खूप मोठा विश्वास आहे. त्यांना हे माहीत आहे की भोसले ॲग्रीमार्टमध्ये त्यांना योग्य गुणवत्तेची औषधे, खते, बियाणे माफक दरात मिळतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आम्ही पिकाची थेट शेतात जाऊन पाहणी करून मोफत योग्य मार्गदर्शन देतो. आमचा पत्ता भोसले ॲग्रीमार्ट, चिकमोहूद, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.